जे आपले अधिकारी आहेत पेटकर साहेब, त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथं वेळ दिली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. पण ग्रामीण भागात एकतर बारामतीकरांना लोड शेडिंगची कधी सवय लागली नाही आणि पहिल्यांदाच इथं लोड शेडिंग सुरू झालं आहे ग्रामीण भागात जास्त करून. तर त्याचे वेगळे कारणं आहेत ते आम्ही समजू शकतो. पण आमची त्यांना एक रिक्वेस्ट होती की तुम्ही 6 ते 10च्या ऐवजी तुम्ही हा टायमिंग तुमचा बदला. कारण संध्याकाळी मुलांना तिथं अभ्यास करायचा असतो, धार काढायची ती वेळ असते, शेतकऱ्यांचे अनेक तिथं कामं असतात. त्याच्यामुळं तुम्ही ह्या जो वेळ आहे हे महाराष्ट्रभर होतं आहे, सगळं मान्य आहे, सगळं आम्ही समजू शकतो. पण जर तुम्ही ते 2 टप्प्यात जर करू शकला किंवा जे 6 ते 10 ही जी वेळ तुम्ही निवडली आहे, जर ती वेळ तुम्ही बदलली तर शेतकऱ्यांना सगळ्यांना एक दिलासा मिळेल अशी आम्ही त्यांना सूचना केली आहे. बऱ्याच गावांमध्ये त्यांनी आम्हाला मदतही केली. अनेक गावं आहेत जिथं ते आता तसं ते करतायत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शेतीचा पंप तिथं जर बंद ठेवला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तर मग ते तिथं आपल्याला वीज पुरवठा करू शकतील. एक असा प्रयोग आपण आता खांडस गावात आपण करतोय. ग्रामस्थांनी एक ठराव तिथं मंजूर केला पाहिजे. तो ठराव तिथं मंजूर झाल्यावर खांडस गावात असा आपण एक प्रयोग करून बघतोय आणि तिथं लगेच वीज सुरू होईल.